प्रश्न पहिला, सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती? सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. प्रश्न दुसरा, पहिल्या महायुद्धाची सुरुवात डॅश या वर्षी झाली. पहिल्या महायुद्धाची सुरुवात ही 1914 या वर्षी झाली. प्रश्न तिसरा, वैदिक संस्कृती ही डॅश संस्कृती होती. वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. प्रश्न चौथा, गुप्त वंशाची स्थापना डॅश यांनी केली. गुप्त वंशाची स्थापना श्रीगुप्त यांनी केली. प्रश्न पाचवा, मोहम्मद गझनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली? मोहम्मद गझनी यांनी भारतावर 17 वेळा आक्रमण करून लूट केली. प्रश्न सहावा, अजातशत्रूचे दुसरे नाव काय? अजातशत्रूचे दुसरे नाव कुणिक. प्रश्न सातवा, वैदिक काळात गावच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? वैदिक काळात गावच्या प्रमुखाला ग्रामणी म्हटले जाई. प्रश्न आठवा, शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? शून्याचा शोध हा भारतात लागला. प्रश्न नववा, सुप्रसिद्ध गोलगुमठी वास्तू कोणत्या शहरात आहे? सुप्रसिद्ध गोलगुमठी वास्तू विजापूर या शहरात आहे. प्रश्न दहावा, भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी मध्य प्रदेश राज्यात आहे. प्रश्न अकरावा, तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय? शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव व्यंकोजी राजे आहे. प्रश्न बारावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ हे जुन्नर तालुक्यात आहे. प्रश्न तेरावा, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ओढू बुद्रुक येथे आहे. प्रश्न चौदावा, वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान भोर तालुक्यात आहे. प्रश्न पंधरावा, अफजल खानाचा वध कुठे झाला? अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला. प्रश्न सोळावा, अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक चांदबिबी या होत्या. प्रश्न सतरावा, इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? तर 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग वास्को द गामा यांनी शोधून काढला. प्रश्न अठरावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. प्रश्न एकोणिसावा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश ही पहिली एकमेव स्त्री होती. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रजिया सुलतान ही पहिली एकमेव स्त्री आहे. प्रश्न क्रमांक 20, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 21, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 22, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 या साली झाली. प्रश्न क्रमांक 23, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात अंबरराव मोहिते हे सेनापती होते. प्रश्न क्रमांक 24, पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? पानिपत ऐतिहासिक लढाईत गाजलेले शहर हे हरियाणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 25, महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र हे हरियाणा राज्यात आहे. प्रश्न पहिला, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. प्रश्न दुसरा, भारताचे मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या मुख्य भूमीस द्वीपकल्प म्हणतात. प्रश्न तिसरा, शेतीचा खालीलपैकी कोणत्या प्रकार
ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? शेतीचा मळी शेती हा प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला. प्रश्न 4. कोलीरू आणि पुलिकेत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? कोलीरू आणि पुलिकेत ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यात आहेत. प्रश्न 5. भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न 6. इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश राज्याचे राजधानीचे शहर आहे. प्रश्न 7. श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न 8. आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 9. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात 2रा क्रमांक लागतो. प्रश्न 10. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर ओडिशा राज्यात आहे. प्रश्न 11. गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते? गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर जयपूर आहे. प्रश्न 12. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. प्रश्न 13. भारताचे सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते? भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य जम्मू काश्मीर आहे. प्रश्न 14. कोणत्या मराठी साहित्यिकाचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले आहे? वि. शिरवाडकर या मराठी साहित्यिकाचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले आहे. प्रश्न 15. मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार केरळ राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 16. उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर. प्रश्न 17. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण तमिळनाडू राज्यात आहे. प्रश्न 18. भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? भारतात सर्वात जास्त पाऊस मौसिनराम येथे पडतो. प्रश्न 19. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भाकरा नांगल धरण सतलज नदीवर बांधले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतात केरळ राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 21. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 22. सिक्कीमची राजधानी कोणती? सिक्कीमची राजधानी गंगटोक. प्रश्न क्रमांक 23. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे? भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 24. ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे? ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहे.